ब्रेकच्या नंतर आता आपले टीम इंडिया आलेली आहे ग्राउंडमध्ये. तर पहिला जो बॉलर आहे मला वाटतं अर्शदीप सिंग असणार. हां, बहुतेक तोच आहे. अर्शदीप सिंगच पहिली ओव्हर टाकत. तर धावसंख्या झालेली आहे त्यांची इंडियाची 240. 241 रन मारायचे आहेत त्यांना. ठीक आहे. तर आपण आता आनंद घेऊया ग्राउंडवरती आणि पाहूया की कोण जिंकतोय. पण मला असं वाटतं की आज बॅटिंग केले टॉस जिंकून इंडियाने, तर आज इंडिया जिंकणार आहे. तर आता इथं कोण आहे? हा जो प्लेअर आहे तिलक. हा तिलक आला आहे. तिलक इथं आला आहे. तिलक बिल्डिंगला आलेला आहे इथं. आणि तिथं बाकी सगळे आपल्या ह्याच्यामध्ये आहेत, कारण पहिली बॉलिंग पॉवर प्ले चालू आहे. तर बघूया आता पहिली ओव्हर जी आहे कशी टाकतोय आता अर्शदीप सिंग. मजा येणार आहे बघायला मॅच. खूप आनंद वाटते आणि खूप एक्साइटेड वाटते की मॅच बघायला भेटलं मला ग्राउंडवरती. तर आता तिथं बघू शकता आता मरक्रम आणि लिंडे आलेला आहे. अर्शदीप सिंग बॉलिंग करतोय. 241 धावा पाहिजेत त्यांना. 120 डॉट केला. पहिला बॉल डॉट केलेला आहे अर्शदीप सिंगने. तर आता इथं विकेट बघायला मजा येणार आहे. तर अर्शदीप सिंग बॉलिंग करतो ना, तर खूप म्हणजे एक वेगळीच मजा वाटते. आणि तो एवढा राईट आर्म फास्ट आर्म बॉलर आहे. त्यांचा ओपनिंग बॉलर आहे इंडियाचा. तर इथं बघू शकता तुम्ही सगळे आपले फिल्डिंगवरती उभे आहेत. खूप छान माहोल आहे इकडचं, खूप छान माहोल आहे. बघू शकता इथं भरपूर लोक उभे पण आहेत. त्याला बसाव जागा नाही म्हणून आता दुसरी बॉल टाकतो तो. आता बघूया आता दुसरा बॉल पण डॉट काढला, 1 रन काढलेला आहे. तर 2 बॉलमध्ये 1 रन काढलेला आहे. मरकम ओपनिंग केलेली आहे आणि त्यांचं कॅप्टन आहे मरकम. ठीक आहे. मरकम यांचं कॅप्टन आहे इंडियाचा, म्हणून तो पहिला आलेला आहे. आणि ईशान किशन इंडियाचा कॅप्टन आहे. सूर्य वाईस कॅप्टन आहे. सूर्य कॅप्टन आहे, हा वाईस कॅप्टन आहे. ह्याच्यामध्ये मरकम कॅप्टन आहे. समोर दिसतोय तिलक, तो फिल्डिंग करतोय. तर आता तिसरा बॉल बघतो आपण. आता हा कॅच होता. जर थोडा पुढं आला असता तर ही कॅच होती. तर मग लिंडेचा पहिला बॉलमध्ये म्हणजे सेकंड बॉलमध्ये विकेट होता. आता हा तिलक इथं आला बॉलिंग फिल्डिंग करतो इथं. आणि प्रेक्षक ओरडतात, खूप एन्जॉय करतात. तर बघा इथं प्रेक्षक खूप जण आहे इथं. खूप जण आहे, मजा येते बघा. रन बघा, बघा, हॅलोजन बघा, सगळी हॅलोजन बघा. हा बॉलिंग करतो हा भाई. बघू आता काय होतं आहे. हा डॉट काढला वाटतं परत डॉट काढलेला आहे. या स्क्रीनवरती बघू शकता हा डॉट कसा काढला आहे. डॉट कसा काढला बघू शकता. होते ठीक आहे, असू दे. आपण तोपर्यंत आपल्या पिचवर पोहूया. नेक्स्ट लेवल फिल्म वाटते. बॉल विकेट. काय बॉल टाकला आहे अर्शदीप सिंगने, जबरदस्त बॉल टाकलेला आहे. आता हा विकेट जाऊ शकला असता पण तो वाचला. लिंडे वाचला आहे. बघा तो बॉल कसा टाकला होता. तो जर बॅटीला कट लागली असते तर किपरला कॅच होती किंवा जो स्लीपरला आहे त्याला पण भेटू शकला असता हा विकेट कॅच.
तर बघूया आपण लास्ट बॉल बघूया कसा टाकतोय आशिष सिंग. तर हा मला वाटतं कॅच होती, कॅच पकडायला पहिले खूप छान कॅच पकडली आहे आणि ह्याच्यामध्ये लिंडे आउट आहे. लिंडेला विकेट घेतलेला आशिष सिंगने पहिल्या ओव्हरला एक विकेट घेतला आहे. तर पाहू शकता पैसे का एवढे किती छान म्हणजे माहोल आहे आणि एकदम नेक्स्ट लेवल फिलिंग वाटते. मी खूप एक्सायटेड आहे अजून पण की म्हणजे काय खरंच मला म्हणजे वाटलं पण होतं की मला इथं मॅच बघता येईल नाही. ते मित्रांनी मला हे केला, इन्सिस्ट केला. तर बघू शकता इथं आता इथं रिप्लाय बघा जरा रिप्लाय बघा कशी कॅच पकडली. खूप छान हार्दिक पांड्याने कॅच पकडलेली आहे. तर खूप छान इथं प्लॅनिंग आहे इंडियाची आणि त्यांनी जो प्ले ठेवला होता तो एकदम परफेक्ट पोझिशनला ठेवला होता आणि तिथे कॅच घेतलेली आहे. खूप छान, व्हेरी नाईस. तर एक ओव्हरमध्ये आता त्याची धावसंख्या झाली आहे 1 ओव्हरची 1 विकेट. तर त्याला 140 रन पाहिजे टोटल. हां 140 रन त्यांना विनिंग पाहिजे. ठीक आहे. तर आता कोण आलेला आहे, आता हा रिकल्टन आलेला आहे. खूप छान बॉल बॅट्समॅन आपण खूप छान बॅट्समॅन आहे. हा ॲक्च्युली IPLमध्ये खेळलेला आहे आणि त्याने खूप चांगला त्याचा म्हणजे एक इतिहास बनलेला आहे IPLमध्ये. आता इथं बघू शकता पहिला बॉल कोण टाकतोय, हार्दिक पांड्या टाकतोय पहिली ओव्हर, दुसरी ओव्हर. हार्दिक पांड्या पहिल्या बॉलला डॉट काढलेला आहे. व्हेरी नाईस बॉलिंग हार्दिक पांड्या. तर आता इथं दुसरा बॉल टाकत आहे आपला हार्दिक पांड्या. काही कॅच होती, डॉट झालेला आहे. खूप छान बॉल टाकतो तो. त्याच्या बॉलचा स्पीड पण जबरदस्त आहे. खूप स्पीड बॉलर आहे तो. राईट आर्म फास्ट मीडियम बॉलर आहे तो. पण दुसरा राईट आर्म फास्ट मीडियम बॉलर आहे. ओपनिंग म्हणजे ऑलराऊंडर येतो ॲक्च्युली. बॅटिंग पण करतो, बॉलिंग पण करतो आणि खूप छान म्हणजे बॉल टाकला. बघा इथं जरा बघू शकता, इथं त्यांनी खूप छान बॉल टाकला. तर आता थर्ड बॉल कमॉन कमॉन घे कोण नाही 6 मारलाय, काय हरकत नाही. तिथं प्लेअर नव्हता कोण. पॉवर प्ले चालू आहे ना, बॅटिंग पॉवर प्ले चालू आहे. मग त्याच्यामुळे त्यांनी बॉलिंग पॉवर प्ले चालू आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते प्लेयर सगळे आतमधले सर्कलच्या आतमध्ये होते. मग त्यामुळं इथं प्लेअर नव्हता आणि कसा असतो आपल्या आतमध्ये असं बाकी 2 बाहेर असतात. त्याच्यामुळं तो प्लेअर तिथं असतातच. 100% कॅच होती, काय हरकत नाही. व्हेरी नाईस. तर धावसंख्या झाली 7 होती विकेट आणि सेकंड ओव्हर आहे. 3 बॉल झाले, चौथा बॉल आहे आता. तर आता ही पण कॅच होती, ही पण 6 मारला आहे. हा पण 6 मारला आहे. मरकमनी जो कॅप्टन आहे साऊथ आफ्रिकाचा, त्यांनी हा 6 मारलेला आहे. खूप छान त्यांनी सेम शॉट मारलेला आहे. परत तो बॉल पण थोडा बम्प व्हायला होता, नाही झाला पण तो. ठीक आहे, जाऊन दे. पण मस्त प्रयत्न केलेला आहे भाईने. मजा आली बघायला. नेक्स्ट लेवल फिलिंग भाई बहुत बढिया. बघा इथं बघू शकता रिप्ले पण येतो, रिप्ले पण दिसतो. हा बॅटिंग करतो हा, ठीक आहे. तर दिसतो तुम्हाला आता हा बॅटिंग करतो. हा बॉलिंग तिसरा चौथा बॉल आहे. आता हा इथं 6 मारला. आता हा मला वाटतं हा कॅच आपण परत 6 मारला आहे. मरकरम एकदम तयारीत झाला आहे. त्याला तो तर हार्दिक पांड्याला टोकतोच, पण असं नाही व्हायला पाहिजे. असून दे, पण ते थोडा शॉर्ट पिच बॉल पडला, त्याच्यामुळं तो बॉल जरा बंप होऊन जरा वरती उडला आणि मग त्यानंतर मग त्यांनी तो कट लागून तो बाहेर पडलेला आहे. पण खूप छान त्यांनी माहीत नाही, बट पब्लिक खूप आहे. आता इथं बघा हा बॉल टाकतो परत. आता हा 1 रन काढलेला मला वाटतं. हा 1 रन काढलेला आहे. मला वाटते ओव्हर झाली हार्दिक पांड्याची. 2 ओव्हर झाले आहेत. तिसरी ओव्हर आता परत आशिष सिंग येईल.
मजा म्हणजे नेक्स्ट लेवल फिलिंग वाटते इथं. बघा लोक बघा किती लोक बघा. मी कॅमेरा फ्रंट केला असता मला बॅक करायला, कारण कसे बाकीचे लोक पण बघता येईल. आता हा कोण आहे? हा कुलदीप यादव आहे. हा कुलदीप यादव इथं समोर आहे बघा. कुलदीप यादव हा जो स्पिनर आहे हा तुम्हाला इथं बाउंड्रीजवळ दिसतोय. तो बाउंड्री करताना दिसतो इथं. तुम्ही टी व्ही तर मध्ये बघितला पण तुम्ही प्रत्यक्षात बघितला नाही, तर तुम्ही कॅमेरावर बघा आता. तर हा पण 6 मारला आहे. आता हा बहुत बढिया 6 मारलेला आहे. परत मरकम खूप छान खेळतोय. प्रत्येक बॉलला 6 मारतोय तो. प्रत्येक बॉलला तो त्याचा बॉल बॅटवर टप्पा मतलब तो उंच जाऊन तो एकदम उडतोय बॉल. खूप छान बॉल मारला आहे. खूप छान बॉल मारला. मरकम तयारीत आला आहे की आज मी 6च मारणार. 4 कमी मारणार पण 6 जास्त मारणार. पण असा विचार करून आहेत अजून बाकी जे बॉलर पण आहेत आपले, ते पण त्याचा विकेट घेऊ शकतात. तर इथं आता बघत हा इथं स्पिनर इथं कोण नाही आता. बॉलर तिथे बघा. हा बॉलर आहे. चिकन बॉलिंग करतो तो. फिल्डिंग स्लिपला त्यांनी तिघंजण ठेवले आहेत आणि एक विकेट किपर आहे. कारण कसं एज लागल्यावरती कॅच आऊट होऊ शकतो तो, म्हणून त्याला ठेवायला लागला. कारण तो बॉल एवढा स्पीडमध्ये असतो की ते कट लागताना कॅच आऊट होतो प्लेअर. तर म्हणून त्यांनी त्या स्लिपवर 2 माणसं त्यांनी ठेवले जेणेकरून त्याला कॅच पकडता येईल. इथं पब्लिक खूप आहे. आवाज पण येत नाही. कमेंटेटरचा आवाज येत नाही. आवाजही येत नाही कमेंटेटरचा. आता हा बॉल टाकतोय आशिष सिंग. तर तो जरा बॉल तो आता आऊट झाला असा तो. मकरमला रनआउट केला असा पण तो बॉल स्टंपला लागला नाही. काय हरकत नाही. कुलदीप पण बघा समोर तुम्हाला दिसतोय. बघा समोर दिसतो मला बघा. एकदम समोर आहे कुलदीप यादव. खूप चांगला ऑर्थोडॉक्स स्पिनर बॉलर आहे. खूप छान त्यांनी IPLमध्ये त्याचा इतिहास रचला आहे. चांगली बॉलिंग करतो तो. आपल्या इंडियासाठी खूप छान प्लेअर आहे आणि खूपच छान प्लेअर आहे. म्हणजे हार्दिक पांड्याला आणि जे पण आपले कॅप्टन्सी जे करतात त्याला जास्त विश्वास त्याच्यावरती आहे आणि आपला जे डेड बॉलर आहेत त्याच्यावरती. म्हणून तो कधी पण मॅच हाणतो, घेऊन येतो. खूप चांगला प्लेअर आहे. आता या थर्ड बॉलला आता ह्यांनी जो रिकल्टन आला आहे त्यांनी 4 मारलेला आहे. 4 रन करून त्यांनी 1 बॉलमध्ये 4 म्हणजे पहिलाच बॉल केला आहे तो आता. त्याला आता स्ट्राईक भेटलेली आहे. आणि आश्रीच्या बॉलला चौथा बॉलला त्यांनी 4 मारलेला आहे. चौकार मारलेला आहे. तर पाहू शकता तिथे स्क्रीनवर दिसेल तुम्हाला. घ्यायचा विकेट. ईशान किशन व्हेरी नाईस फिल्डिंग. तर बघा इथं आपला जो इंडियाचा जो प्लेअर ईशान किशन त्यांनी ओपनिंग एवढा चांगला खेळला आहे. तो 55 रन मारला आहे भाईनी. खूप छान आज बॅटिंग केली त्यांनी आणि आज फिल्डिंग पण किती चांगला करतोय. तर त्यांनी आपला 1 रन वाचवलेला आहे आपल्या इंडियासाठी. तर आता आपण वळूया आता आपल्या जो बॉलर आहे त्याच्यावरती वळूया. तो कसा बॉलिंग करतोय बघूया. लास्ट बॉल आहे हा. लास्ट बॉलमध्ये बघूया आऊट होतो का. वाचलेला आहे तो. आता वाचलेला आहे. परत पुन्हा एकदा त्यांनी डॉट केला आणि ओव्हर संपलेली आहे आशिष सिंगची. व्हेरी नाईस बॉलिंग. धावसंख्या झालेली आहे 32 वरती 1 विकेट आणि 3 ओव्हर झाले आहेत. 4थी ओव्हर आता चालू होईल आणि रन रेट चांगला आहे. 12.29चा रन रेट आहे. मरकमने रन केलेले आहेत 12 बॉलमध्ये 27 रन. रिकल्टनने 2 बॉलमध्ये 5 रन मारले. मतलब फक्त 2 बॉल केला आहे. 1 बॉलमध्ये चौका मारून दुसरा बॉल 1 रन भेटला आहे त्याला. ठीक आहे. आता
आणि मगाशी जो शेवटचा बॉल होता RCB सिंगचा तो डॉट केलेला आहे. तर त्याच्यामुळं आता तो ओपनिंगला आलेला आहे मरकम पुन्हा. तर बघूया आता ह्याच्यामध्ये आता हार्दिक पांड्या आला ना. तर आता सेकंड जो 4th ओव्हर जो टाकतोय हार्दिक पांड्या पुन्हा. तर इथं बघा आता इथं जो बॉलर आहे हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्या खूप उंच आहे बघू शकता. खूप मजा येते मॅच बघायला. तर आता पाहूया आपण काय होतं आहे या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये विकेट घेणं गरजेचं आहे, कारण कसं त्यांना आऊट केलं तर कसं ते प्रेशरमध्ये येतील. मग ते हळूहळू खेळणार, मग हळूहळू खेळून नंतर मग मारामारी करेल तर मग लवकर विकेट जाता येईल. आता बघूया. पहिला बॉल आपला हार्दिक पांड्याचा विकेट घे. आता तो एक बॉल मारलेला आहे, स्लो मारलेला आहे, करून तो डॉट केलेला आहे. खूप छान. मी स्क्रीन आता ही थोडी हे केली असती, बॅटरी नको लो आला माझी, तर म्हणून मला ते पिक्सलमध्ये जरा क्लिअर दिसतो, व्यवस्थित एकदम व्यवस्थित दिसतो. पिक्सलमध्ये एकदम व्यवस्थित क्लिअर दिसतो. ठीक आहे, एकदम क्लिअर दिसतो पिक्सलमध्ये एकदम. तर आता बघूया दुसरा बॉल कसा टाकतोय हार्दिक पांड्या. तर हा पण आता एक रन काढला होता, पण हा 4 गेलेला आहे. हा ईशांत अडवलेला आहे बॉल. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, बहुत बढिया. खूप छान बॉल अडवलेला आहे. होऊ शकतं इथं आपली पब्लिक खूप ओरडत आहे, खूप चेअरअप करत आहे इंडियासाठी. खूप सगळेजण ॲक्सिडेंट आहेत, हे सगळे आपले व्हिडिओ काढतात आणि एन्जॉय करतात. तर आता ओव्हर झालेली आहे, 2 बॉल 35 ओव्हर विकेट. बघूया तिसरा बॉल असा. तर हा डॉट काढला लागलेला आहे, प्लेअरला इंजर्ड केला असं वाटतं मला. वाटतं मरकम हर्ट आहे, तो रिटर्न हर्टमध्ये जाईल बहुतेक. त्याला लागलेला आहे, जोरात लागला आहे बॉल, त्याच्या जोरात बॉल टाकलेला आहे हार्दिक पांड्याने. खूप चांगला प्रयत्न केलेला आहे, त्याला आऊट करायचा प्रयत्न होता, बट तो त्याच्या काहीतरी पाहायला लागलेला आहे, त्याच्यामुळे तो रिटर्न हर्ट बहुतेक होईल मला असं वाटतं आहे. कारण तो खूप जोरात लागला आहे. जरा इथं बघू शकता तुम्ही, हे बघा, जरा बघू शकता इथं त्याला लागलेला आहे. पडलेला का जरा फ्लोअरवर पडलेला आहे, जोरात बॉल लागला आहे, जोरात लागला. मला वाटतं तो रिटर्न आउट होईल, आणि त्याच्यामुळं प्रेशर येईल टीमवरती आणि लवकर विकेट जातील असं मला वाटतं आहे. झालंच पाहिजे, कारण कुलदीप यादव आहे ना आपला. बघूया आता काय करतात ते, कारण हा सगळा प्लॅन अंपरचा असतो. ते काय करणार, डिसिजन काय करणार, तो जर तो व्यवस्थित असेल तर त्याला रनर तरी ठेवतील, तो खेळेल तर ठीक. काय केलं तर मग रिटर्न हर्ट होऊन मग दुसरा माणूस येईल त्या जागेवरती. बघू शकते
ग्राउंडचा जो लिमिट आहे 80,000 लोक इथं बसू शकतात. पण त्याच्यामध्ये असं वाटतं की भरपूर लोक आले आहेत, पण काही सीट पण खाली आहेत, पण ते पण बरोबर नाही आहेत. जरा सीटचे अरेंजमेंट बरोबर केला नाही ॲडव्हायझरनी. तर मी रिक्वेस्ट करतो की नेक्स्ट टाईम जे पण तुम्ही हे कराल, म्हणजे मॅचेस कराल, त्याच्यामध्ये आपले जे पब्लिक बसते त्यांच्यासाठी जरा चांगली सुविधा द्या. त्याला बसण्यासाठी चांगली जरा जागा द्या. कारण हे फुटलेले ह्याच्यावरती बसून नका हे करू. खूप छान बॉल टाकला आहे. कोण आहे हा बॉलर? त्याचं नाव हार्दिक पांड्या आहे आणि चौथा बॉल टाकलेला आहे. मरकम खेळतो वाटते परत. त्याचा लागला आहे बॉल, पण तो तरी पण खेळतो आहे. त्याला मारला पाहिजे भाईला, तो खेळतो आहे. त्याचा लागला पण तो एवढा जोरात खेळणार ना आता, कारण शेवटी कसं तो आऊट झाला तर बाकीच्यावरती प्रेशर येईल, मग ते खूप मुश्किल आहे. बघा काढला तर असं वाटतं एकदम. नंतर भेटूया परत, शेवटच्या ओव्हरला भेटूया. शेवटची ओव्हर असेल ना तेव्हा भेटूया. डेथ ओव्हरला भेटूया. कारण कसं आता ही मॅच कंटिन्यू चालत राहील. आणि हे आपले इथं काय एकतर सुविधा पण नाही आहे, तर आपलं हे अलाउड नाही आहे, पॉवर बँक अलाउड नाही आहे ॲक्च्युली. इथं जमा करायला लागतो. जमा केला पण त्याला पण ते पण गॅरंटी नाही आहे, गेला तर गेला. म्हणून ते आम्हाला गाडीमध्ये ठेवायला लागला, कारण माझा मित्र ऑलरेडी बोलला होता की इथं पॉवर बँक अलाउड नाही आहे. तरी मी मोबाईल चार्ज करून कसा ना कसा आणला. इथं मोबाईल अलाउड आहे, तर इथं जरा नेटवर्कचा जॅम आहे. यांनी जरा सर्व्हर लावले, ते आपले हे लावलेत, मॉडर्न लावलेत, ते आपले जॅम लावलेत. नेटवर्क जॅम असतं ना, त्यांनी काय होतं, म्हणजे तुमचा नेटवर्क पकडत नाही. म्हणजे तुम्ही मस्त बॉल होता, खूप छान बॉल होता हा, आणि हा 4 केलेला आहे आपला सर्कलच्या वरनं मारलं आहे त्यांनी. आणि हा तिलकला जरा भेटला ना बॉल, ते तिलकच्या वरनंच गेला बॉल. मस्त. चला नंतर भेटूया आपण मित्रांनो. चला बाय.